देव आहे की नाही? धर्म माणसासाठी आहे की माणूस धर्मासाठी? हे प्रश्न हजारो वर्षांपासून मानवाला अस्वस्थ करत आहेत. आज आपण पाहणार आहोत नास्तिक विचारसरणी म्हणजे काय आणि तिचे प्रमुख प्रचारक कोण होते. नास्तिकता म्हणजे देवाचा द्वेष नव्हे. नास्तिकता म्हणजे प्रश्न विचारण्याचे धैर्य, पुराव्याशिवाय कोणत्याही श्रद्धेला स्वीकार न करण्याची भूमिका. विवेक, विज्ञान आणि मानवता हे नास्तिक विचारांचे मूलतत्व आहे. कार्ल मार्क्स म्हणतो, धर्म हा शोषितांचा श्वास आहे, पण तोच शोषणाचे साधनही आहे. सिग्मंड फ्रॉइडच्या मते धर्म हा मानवी भीतीतून जन्मलेला भ्रम आहे. बर्ट्रंड रसेल स्पष्टपणे म्हणतो, मी ख्रिश्चन का नाही? कारण श्रद्धेपेक्षा तर्क अधिक महत्त्वाचा आहे. रिचर्ड डॉकिन्स द गॉड डिल्यूजन या पुस्तकातून देव संकल्पनेला वैज्ञानिक आव्हान देतो. भारतात नास्तिक विचारांची परंपरा फार जुनी आहे. महात्मा फुले धर्माच्या नावाखाली होणाऱ्या जातीय शोषणावर घाव घालतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, धर्म जर माणसाला समता देत नसेल तर तो नाकारायलाच हवा. पेरियार देव, जात आणि ब्राह्मणवादाला खुल्या व्यासपीठावर आव्हान देतात. भगतसिंग वाय आय एम एन एथिस्ट मध्ये लिहितात, देवावर विश्वास ठेवणे माझ्या विवेकाशी बैमानी ठरेल. महाराष्ट्रात डॉक्टर नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धेविरुद्ध लढा देतात. डॉक्टर श्रीराम लागू म्हणतात, परमेश्वराला रिटायर करा, कारण माणसाने स्वतः जबाबदारी घ्यावी. नास्तिक असणे म्हणजे अनैतिक असणे नाही. मानवता, करुणा आणि न्याय हे धर्माशिवायही शक्य आहे. नास्तिकता ही श्रद्धेविरोधी नाही, ती अंधश्रद्धेविरोधी आहे. प्रश्न विचारा, विचार करा, कारण विचार करण्याची भीती हीच खरी गुलामी आहे. डॉक्टर लागू आणि डॉक्टर दाभोलकर राज्यभर विवेक जागर संवाद घडवत होते. वाद नव्हे, संवाद. ओरड नव्हे, प्रश्न. आजच्या जावेद अख्तर मुफ्तीवादात हा संवाद हरवलेला दिसतो. आनंद कौसलायन नावाचे एक भंतेजी होते, ग्रेट माणूस. त्यांनी गांधीजींना, बापूजींना एक पत्र लिहिलं. मैं तो ईश्वर को खत लिखने वाला था, लेकिन उसका अता पता मालूम नहीं, इसलिए बापूजी मैं आपको खत लिख रहा हूं, क्योंकि आप सुबह शाम ईश्वर की प्रार्थना करते हो. त्या पत्राचं टाइटलच आहे प्रार्थना. बिरला मंदिर में जाकर ईश्वर की सुबह शाम प्रार्थना करते हो. क्या आपकी प्रार्थना से जिन मजदूरों ने ये मंदिर खड़ा किया, उनके जीवन में कोई परिवर्तन आया? अगर नहीं आया तो बापूजी, हमारी प्रार्थना है, आप प्रार्थना बंद करो. सेक्युलरिझम हे देवाच्या विरोधात नाही, ते शोषणाच्या विरोधात आहे. भंतेजींचा एक वाक्य इतिहास हादरवणारा आहे. मानवी इतिहासामध्ये सर्वाधिक शोषण धार्मिक व्यवस्थेनं केलं आहे, आणि याला बौद्ध धर्मही अपवाद नाही. बौद्ध धम्माचं रूपांतर जेव्हा बौद्ध धर्मात झालं, तेव्हा शोषणाचा कारखाना सुरू झाला. देव आहे की नाही हा प्रश्न कधीच संपणार नाही, पण देवाच्या नावावर माणूस मरेल की वाचेल हा प्रश्न आपण आज ठरवू शकतो. प्रश्न विचारा, विवेक जपा, माणूस वाचवा.